सगळ्यात पहिल्यांदा बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून मॅश करून घेतलं। त्यानंतर लसूण, अद्रक, पुदिना आणि कोथिंबीर, मीठ टाकून ठेचून चांगला ठेचा तयार करून घेतला। एका पॅन मध्ये थोडंसं तेल, जिरेची फोडणी करून तो ठेचा, मॅश केलेले बटाटे, हळद, मीठ, काळं तिखट, साखर आणि लिंबू पिळून घेतलं। एक वाफ काढून तयार झालेली आहे बटाट्याची भाजी। नंतर कव्हरिंगसाठी बेसनचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, हळद, मीठ आणि ओवा टाकून बॅटर तयार करून घेतलं। थोडंसं कडकडीत तेल देखील टाकलंय। बटाटे वड्याचे गोळे तयार करून घेतले। बेसनामध्ये बॅटरमध्ये बुडवून पहिले मिरच्या तळून घेतल्या, त्यानंतर बटाटे वडे तयार करून घेतले। सोनेरी असा सुंदर कलर तयार झालेला आहे बघा। बटाटे वडे तयार आहे। पाव घेतला आहे, तो पण आपण मधोमध कापून घेतला आहे। चला करूया त्याची चटणी। त्यासाठी आपण भजे तळून घेतले पहिले, नंतर त्यात लसूण, तिखट, मीठ घालून ठेचून घेतलं आहे। वडापावची चटणी तयार झालेली आहे। वडापावमध्ये ती टाकून बघा चमचमीत असे बटाटे